महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचा आरोप। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये, तर राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्याचा यामध्ये समावेश। ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लागले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर, तर गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग। राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात, तर वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक, तर मालेगावमध्येच या ठिकाणी माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। जळगाव जिल्ह्यातल्या हातनूर धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातनं सध्या तापी नदी पात्रात 7,981 क्युसेकनं विसर्ग। पावसाळा सुरू असताना सुद्धा भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात रस्त्याचं काम। जागोजागी झालेल्या चिखलामुळे घाटात वाहन चालकांची जीवघेणी कसरत। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल, तर 8 आरोपींविरोधात सरकारची फसवणूक, कट रचणं या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल। समृद्धी महामार्गावर टोल नाक्यावर गोळीबार, तर छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोल नाक्यावरील घटना। पोटात गोळी लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी। सोलापूरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यामुळे रुग्णांना फटका। 29 कोटींचा परतावा प्रलंबित, तर अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 या दरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला वाशी स्थानकांदरम्यान सुद्धा सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। पुण्यात कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस। कात्रज परिसरात तरुणावर तलवारी आणि कोयत्यानं वार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। म्यानमारच्या सागाईमधील बौद्ध मठावर हवाई हल्ला। 23 जणांचा यामध्ये मृत्यू, तर 30 जण जखमी। हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट। प्राडाचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र दौरा करणार, तर येत्या आठवड्यामध्ये राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती। विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांची सुद्धा ते भेट घेणार। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात। पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज आणि जॅनिक सिन्नर हे अंतिम फेरीत, तर सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। इटलीचा संघ इतिहासात प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र। पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत इटलीचा संघ खेळताना दिसणार।